विषमुक्त शेती काळाची गरज आहे ही बाब ओळखून राजेंद्र कुमार गोयंका गेल्या 15 वर्षापासून रसायनमुक्त शेती करतायत। शेतात फवारण्यासाठी दशपर्णी आणि खत म्हणून जीवामृताचा वापर ते सातत्याने करतायत। यासाठी त्यांनी देशी गायी सुद्धा सांभाळल्या आहेत। आपल्याकडील 50 एकर क्षेत्रावर 10 जातीच्या 200 आंब्यांची लागवड त्यांनी केली आहे। यापासून यंदा त्यांना किमान 3 ते 4 लाखांचा नफा अपेक्षित आहे, तर संपूर्ण 50 एकर शेतीपासून त्यांना वार्षिक 30 लाखांचा नफा मिळतोय। सेंद्रिय शेतीचा अभ्यास करताना सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट तंत्राचं मॉडेल जास्त फायद्याचं ठरल्याचं गोयंका सांगतात। आज त्यांच्या सेंद्रिय आमराईला भेट देण्यासाठी आपण नागपूर जवळच्या महालगाव इथे जाणार आहोत। नागपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर महाल गावात असलेली हिरवीगार आमराई राजेंद्र कुमार गोयंका यांची आहे। विशेष म्हणजे ही आमराई सेंद्रिय पद्धतीने वाढवण्यात आली आहे। नागपुरात इलेक्ट्रिक पॅनल तयार करत असताना शेतीच्या आवडीपोटी गोयंका यांनी कामठी तालुक्यातल्या महाल गावात शेती खरेदी केली। या शेतीत त्यांनी 15 वर्षापूर्वी आंब्याच्या 10 वाण्यांच्या 200 झाडांची लागवड केली। मला हा बगीचा लावायला जवळजवळ 14 ते 15 वर्ष झालेले आहे आणि याच्यात माझ्या बगीच्यात 10 व्हेरायटीचे आंबे आहे। त्याच्यात मुख्य व्हेरायटीज म्हणजे लंगडा आहे, दशेरी आहे, आम्रपाली आहे, राजापुरी आहे, रत्ना आहे। रत्ना म्हणजे एक हायब्रिड व्हेरायटी आहे हापूसची। त्याच्यानंतर बेंगलफली आहे, तोतापुरी आहे। तर हे आंबे मी टोटली ऑर्गॅनिक पद्धतीने करून राहिलो आणि यातला आम्ही जीवामृत आम्ही येथेच बनवतो। गोयंका यांच्याकडे आंब्याच्या आम्रपाली, दशहरी, लंगडा, रत्ना, केशर, राजापुरी, बैगनपल्ली, तोतापुरी, मल्लिका, गावरानी या आंब्यांचा समावेश आहे। आंब्याची लागवड करताना त्यांनी 2 रोपांमध्ये 5 बाय 6 मीटर एवढं अंतर ठेवलं। गेल्या 7 ते 8 वर्षांपासून त्यांना आंब्याचं चांगलं उत्पादन मिळतंय। यंदा मात्र हवामानातल्या बदलांमुळे आंब्याचं उत्पादन घटलंय। यावर्षी आंबा कमी झालेला आहे। यावर्षी जो वातावरण होता त्याच्यात टेम्परेचर वाढलेला होता मधात आणि मधात पाऊस वगैरे आला, तर माझा जो पहिलेचा बार होता तो गळला। ते हा जो बार आहे आता हा सेकंड बार आहे, म्हणून हा आता लेट झालेला आहे यावेळेला। आणि याची विक्री आम्ही जो करतो पूर्ण रिटेल विक्री करतो। रिटेल म्हणजे आम्ही याचा पेटी पॅक करून आमचे जे जवळचे मित्र आहे आणि जवळचे आमचे रेग्युलर कस्टमर्स आहे त्यांना आम्ही रिटेलमध्ये विक्री करतो। कारण होलसेलमध्ये विक्री करताना काय होते की हे याचा आम्हाला जो मोल मिळत नाही। रिटेलमध्ये माझा आंबा जवळजवळ 60 ते 100 रुपयाचा केजीपर्यंत जातो आणि हाच होलसेलमध्ये जर दलालाला दिला तर तो 15 ते 20 रुपये केजी जाणार आहे। सेंद्रिय पद्धतीने शेती करताना गोयंका यांनी कीड रोग नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काबरोबर ताक आणि दुधाचा टॉनिक प्रमाणे वापर केलाय। ताकाची फवारणी करताना 100 लिटर पाण्यात 3 लिटर ताक घालून फवारणी केली जाते। ताक जो आहे एक एंटी फंगीसाइड आहे। एक तर एंटी फंगीसाइडचा काम करतो आणि दुसरा ताकांनी ते टॉनिक म्हणून झाडाला जे न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ते देते। आणि दुधाचा फवारा जो आहे त्याचा सूंठ मिळून आम्ही उकळून त्याला जो देतो दुधाचा फवारा, त्याच्यानं बी त्याच्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याची वाढते। आणि दशपर्णी जो आहे याच्यात 2-3 वेगळे प्रकार असते, जसं एक निमास्त्र म्हणतात, एक ब्रह्मास्त्र म्हणतात। तो निमाचा अर्क आणि जो दशपर्णी अर्क याचा वेगळे किडी आणि कीटक जे राहते, जे झाडाचे पानं फुले खातात आणि जे झाडावर रोग येतात, त्याच्याकरता ते वेगळे फवारे आम्ही त्याचे मारतो। पण आम्ही रासायनिक काही घेत नाही। एवढ्या मोठ्या शेतीच्या पाण्याची सोय करताना त्यांना अवघड जात होतं। यावर उपाय करत त्यांनी आपल्या संपूर्ण क्षेत्रात पाणलोट आणि जलसंधारणाची कामं केली आहेत। बांध बंदिस्ती करून पावसाचं पाणी शेतातच जिरेल अशी व्यवस्था त्यांनी केली आहे। यासाठी त्यांनी शेतातच 3 शेततळी खोदली आहेत। मी जेव्हा शेत हे परचेस केलं होतं त्यावेळेला इथे पाण्याचा फारच प्रॉब्लेम होता। पाण्याची पातळी जवळजवळ 30 ते 40 फूट खोल होती। तर याच्यात मी असं केलं की शेतला पूर्ण लेवल करून एक स्लोप असं बनवलं आणि 3 शेत तलाव केले आणि त्या स्लोपवरून जो आपल्या रेनी सीझनमध्ये तो पाणी तेथे जाऊन स्लोपवरून त्या तलावामध्ये साठा होतो। दुसरा इथे एक नाला होता, पहाडी नाला, त्याच्यावर एक बांध बांधून त्याला खोल केलं, त्याच्यात आता पाणी साठा होते। आणि या सर्व आता या साठ्यामुळे माझ्या जमिनीमध्ये पाण्याची पातळी आता सध्या 10 ते 12 फुटावर आहे आणि मला पूर्ण 12 महिने पाणी इथे पुरतो। तर पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे। शेतीबरोबर गोयंकांनी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाची निवड केली। आज त्यांच्याकडे जवळपास गाई म्हशी मिळून 100 दुधाळ जनावर आहेत। यापासून दररोज किमान 300 लिटर दुधाचं उत्पादन मिळतंय। या दुधाची ते सेंद्रिय ब्रँड खाली नागपूर शहरात विक्री करतात।
या गाई म्हशींसाठी शेतातच सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला चारा आणि प्रक्रिया केलेले पदार्थ आहारात वापरतात। देशी गाई आणि देशी बैल हे माझे वेगळे स्थानवर बांधलेले आहे आणि त्याचा जो शेण आहे आणि त्याचा जो गोमूत्र आहे तो आम्ही साठा करतो आणि त्याचानंच आम्ही जीवामृत बनवतो। हा तो असं आहे की देशीचा जो जीवामृत आहे, देशी गाई आणि देशी शेणचा, तोच जास्त कारगर असते। डेअरीमध्ये माझा जवळजवळ रोजचा 300 लिटर दूध होतो आणि हा 300 लिटर दूध टोटल माझा रिटेलमध्ये विकला जातो। डेअरी पण ही माझी ऑर्गॅनिक डेअरी आहे। याचा डेअरीचा जो चारा वगैरे आहे तो चारा इथेच फॉडर उत्पन्न करतो शेतातच। तर माझ्या 12 महिने जसं मी गहू लावतो, गहूचा गवांडा आणि मग धानाचा तणस आणि त्याच्यानंतर हा माझा ग्रीन फॉडर आहे, कड्यालू आहे, ज्वारी आहे, हेच फॉडर पूर्ण वर्षभर मी पुरवतो डेअरीला। आज गोयंका आंब्याची विक्री स्वतः नागपुरात करतात। सेंद्रिय आंब्याच्या विक्रीसाठी ते आउटलेट उभारण्याच्या विचारात आहेत। आंब्याची 60 ते 100 रुपये किलोच्या दराने विक्री केली जाते। यंदा त्यांना आंब्याच्या उत्पादनातून खर्च वगळता अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांचा नफा मिळेल अशी अपेक्षा आहे। आज आंब्याच्या काढणी आणि विक्रीच्या कामात त्यांची पत्नी महत्त्वाची जबाबदारी पार पाडते। जैसे सामान माल आता है घर पे तो इनको छाट के बाज़ार भेजना है या पैकिंग करके मार्केट नीचे देना है, मार्केट में भेजना है, तो ये सेलिंग में करती हूँ। और अनाज भी है, अनाज आता है तो हर सेल में करती हूँ घर से। एक राउंड लेके जैसे वर्करों से काम लेना, ये करना, उनका हिसाब देखना, उनका जो भी है उनको बताना है, जो काम करवाना है वो उनसे बता के हम लोग निकल जाते हैं। गेल्या 15 वर्षांपासून यशस्वीपणे सेंद्रिय शेती करणारे गोयंका भविष्यात ॲग्रो टुरिझमचा प्रकल्प सुरू करण्याच्या विचारात आहेत। आज आंब्या व्यतिरिक्त इतर पीक आणि डेअरीच्या माध्यमातून त्यांना वार्षिक किमान 30 ते 35 लाखाचं उत्पन्न मिळत आहे। लोकांना विषमुक्त दूध, फळं आणि अन्नधान्य खाऊ घालण्याच्या उद्देशानं गोयंकांनी सेंद्रिय शेतीचं शिवधनुष्य पेललंय। शेती हा मूळ व्यवसाय नसून सुद्धा गोयंकांनी भविष्यात कोणत्या प्रकारची शेती करायला हवी याचं चांगलं उदाहरण घालून दिलंय। संजय डाबसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नागपूर।